नमस्कार विद्यार्थी मित्र प्रिझम ट्युटोरियल्स मध्ये मी प्राध्यापक प्रवीण शिंदे तुमचं स्वागत करतो। आज आपण टॉपिक नंबर 1 रोटेशन डायनामिक्स हा स्टडी करणार आहोत आणि याचा पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म रिंग अँड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म डिस्क। ओके, आता हे जे नवीन पॉइंट्स आहेत हे डिस्कस करायच्या आधी आपण थोडासा पार्ट रिवाइज करूया। ओके, या आधीच्या लेक्चर मध्ये आपण जे काय बघितलेलं आहे तो पार्ट आपण थोडासा रिवाइज करूया आणि मग पुढे जायचं आहे। सो या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण काय बघितलं होतं, काय बघितलं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याला सिंबल काय आहे, I is analogous quantity of mass। कळते, मास म्हणजे रोटेशनल मोशन मध्ये काय येते बाळांनो, मोमेंट ऑफ इनर्शिया येतं आणि लिनियर मोशन मध्ये काय येते बाळांनो, मास। ओके, सो मास मीन्स व्हाट, मास मीन्स ए क्वांटिटी which opposes to change ला अपोज करण्यासाठी जी क्वांटिटी येते ती जी क्वांटिटी वर्क करते त्याला आपण काय म्हणतो, मास। समजा ही एक बॉडी आहे, याला आपल्याला काय करायचं आहे, मूव्ह करायचं आहे, लिनियरली मूव्ह करायचं आहे। बॉडीला मूव्ह करत असताना बॉडीच्या आतमध्ये त्या बॉडीचं काय असणार आहे, मास असणार आहे आणि मास काय करणार आहे, आपल्याला अपोज करणार आहे। जितकं जास्त मास तितकं अपोजिशन काय असणार आहे, जास्त। म्हणजे एखाद्या बॉडीला आपल्याला पुश करायचं आहे, आपल्याला अपोज कोण करतं, त्या बॉडीचं मास। हे लिनियर केसमध्ये। पण समजा ही एक बॉडी आहे, ही बॉडी या ऍक्सिसच्या भोवती अशी आपल्याला रोटेट करायची आहे। मग रोटेट करत असताना इथे देखील आपल्याला काय करणार आहे, अपोज करणार आहे। कोणती क्वांटिटी, दॅट क्वांटिटी इज कॉल्ड ॲज मोमेंट ऑफ इनर्शिया। हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। ओके, सो मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय, इन शॉर्ट लक्षात ठेवा बाळांनो, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असणार आहे, मास इंटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स। काय, मास इंटू स्क्वेअर ऑफ दी डिस्टन्स। एम काय आहे, मास ऑफ बॉडी, आणि आर काय आहे, आर इज द डिस्टन्स between axis of rotation and any element of the rotating body। okay, in short mr square, किंवा आपण असे लिहितो ना, I is equal to summation I ranging from 1 to n mi into ri square। समेशन ऑफ ri म्हणजे काय, प्रत्येक स्मॉल r ची बेरीज म्हणजे काय, कॅपिटल R। समेशन ऑफ mi म्हणजे काय, प्रत्येक स्मॉल एलिमेंटचे मास म्हणजे काय असणार आहे, कॅपिटल M, मास ऑफ द बॉडी। ओके, दिस इज द मॅथमॅटिकल फॉर्म्युला फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया। हे आपण याच्या आधी बघितलेलं आहे। या फॉर्म्युलावरून मॅथमॅटिकल डेफिनेशन्स काय असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रोटेटिंग बॉडी इज डिफाइंड ॲज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन एनी एलिमेंट ऑफ द बॉडी अँड ॲक्सिस ऑफ रोटेशन, याच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स। समजते, दिस इज दी मॅथमॅटिकल डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया। ओके, बेसिक डेफिनेशन काय मोमेंट ऑफ इनर्शियाची, मोमेंट ऑफ इनर्शिया इज द ॲबिलिटी टू अपोज दी चेंज। इट इज द ॲबिलिटी टू अपोज दी चेंज। हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, बरोबर का। त्याचबरोबर आपण आणखी एक फॉर्म्युला डिराइव्ह केला होता, तो म्हणजे काय, एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ ए रोटेटिंग बॉडी। ओके, रोटेटिंग बॉडीचा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असणार आहे, तर हा 1/2 I ओमेगा स्क्वेअर। लक्षात ठेवा बाळांनो, दिस इज द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ ए रोटेटिंग बॉडी। बॉडी ही जी आहे ना लिनियर केस मध्ये, ही पण मोशन मध्येच आहे, बरोबर का। इन लिनियर केस कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असणार आहे, 1/2 mv स्क्वेअर। समजतंय, कम्पेअर करा, कायनेटिक एनर्जीचे दोन्ही फॉर्म्युलेज आहेत। वेलॉसिटी आहे, इथं काय असणार आहे, अँग्युलर वेलॉसिटी, इथे वेलॉसिटीचा स्क्वेअर आहे, इथे काय अँग्युलर वेलॉसिटीचा स्क्वेअर आहे। ओके, 1/2 ॲज इट इज, इथे काय मास ऑफ द बॉडी आहे लिनियर केस मध्ये, इथे काय असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी, कुठे, रोटेशनल मोशन मध्ये। ओके, दिस इज द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ ए रोटेटिंग बॉडी अँड दिस इज द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ अ मूव्हिंग बॉडी इन केस ऑफ लिनियर मोशन। ओके, समजतं एवढं, हे आपण याच्या आधी डिस्कस केलेलं आहे। आता आपण याच्या पुढे स्टडी करायचा आहे, याच्या पुढे डिस्कस करायचं नवीन पार्ट, आणि त्यामध्ये एक बेसिक डेफिनेशन आहे, ती पहिल्यांदा बघूया। सो एक डेफिनेशन आहे, ती समजून घ्या। डेफिनेशन काय बघा, सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मास, याला आपण काय म्हणतो, COM। आता सेंटर ऑफ मास कशाला म्हणायचं आहे, ओके, द सेंटर ऑफ मास मीन्स व्हॉट, a point at which the whole mass of the body
of the body supposed to be concentrated, supposed to be concentrated, that point is called as सेंटर ऑफ मास. समजतंय का? बघा, समजा एक बॉडी आहे, इथं आपण काय म्हणलेलं आहे, बॉडी. ओके, ही एक बॉडी आहे समजा, हा एक रॉड आहे, बॉडी. ओके, आता ही जर युनिफॉर्म रॉड असेल तर या रॉड मध्ये, या बॉडीमध्ये जे पार्टिकल्स आहेत, हे असे बरेच पार्टिकल्स आहेत. प्रत्येक पार्टिकल्स काही ना काहीतरी मास आहे. ओके, युनिफॉर्म रॉड असेल तर काय असेल, याचं मास डीएम, याचं पण मास डीएम, स्मॉल मासेस, बरोबर का? आणि प्रत्येक पार्टिकल्स मास हे एका कोणत्या ठिकाणी काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेट झालेलं असणार आहे. कुठे असणार आहे बघा, इथं या पॉइंटला काय होतं, प्रत्येक पार्टिकलचं मास काय होतं, या पॉइंटला कॉन्सन्ट्रेट होतं. त्या पॉइंटला आपण काय म्हणणार आहोत, सेंटर ऑफ मास. समजते का? बघा, सेंटर ऑफ मास कशा म्हणायचं आहे, कळते का? किंवा असं पण म्हणू शकतो आपण, एखादी बॉडी ज्या पॉइंटला बॅलन्स होते त्या पॉइंटला आपण काय म्हणणार आहोत, सेंटर ऑफ मास. ओके, समजा ही अशी शेपची एक बॉडी आहे. ओके, आणि यामध्ये बरेच पार्टिकल्स आहेत. प्रत्येक पार्टिकल्स मास आहे ना, ती या कुठेतरी एका ठिकाणी काय झालं, कॉन्सन्ट्रेट झालं आहे. तर या पॉइंटला आपण काय म्हणणार आहोत, या पॉइंटला म्हणायचं आहे सेंटर ऑफ मास. समजते? अ पॉइंट ऍट विच होल मास ऑफ द बॉडी इज कॉन्सन्ट्रेटेड. ओके, समजते का? बघा, म्हणजे जर का आपल्याला या रॉडला जर उचलायचं असेल तर आपण इकडून जर उचललो तर या रॉडचे जे काही टोटल मास आहे ते आपल्याला इथं फील होत नाही आहे. इकडून जर आपण उचलायला गेलो तर या रॉडचं टोटल मास आपल्याला फील होत नाही आहे. पण हाच रॉड जर काही इथून उचलला असा तर या रॉडचं जे काही ऍक्च्युअल मास आहे ते मला काय होतं, फील होतं. म्हणजेच काय, इथे या पॉइंटला काय होतं, या रॉडचं सगळे मासेस काय होतात, कॉन्सन्ट्रेट झालेले आहेत. ओके, समजते? अ पॉइंट ऍट विच होल मासेस ऑफ द पार्टिकल इज कॉन्सन्ट्रेटेड, दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज सेंटर ऑफ मास. ओके, किंवा एक एक्झाम्पल घेऊया आपण. समजा हे बुक आहे. ओके, आता हे जे बुक आहे, हे बुक इथं जर मी असं ठेवलं ऍक्सिस, ओके, तर इथे या पॉइंटला हे बुक बॅलन्स होत नाही आहे. ओके, कोणत्या पॉइंटला हे बुक बॅलन्स होणार आहे, इथं जर आपण लावला तर काय होतं बघा, हे बुक काय होतं, असं बॅलन्स होतं, बरोबर का? म्हणजे हा काय झाला, सेंटर ऑफ मास. जिथं काय होतं, या बॉडीमध्ये सगळे मासेस काय होत आहेत, कॉन्सन्ट्रेट होत आहेत. ओके, कॉन्सन्ट्रेट होत आहेत. ज्या पॉइंटला बॉडीचे होल मास काय होतं, कॉन्सन्ट्रेट होतं, अशा बॉडीला आपण काय म्हणणार आहोत, सेंटर ऑफ मास. ज्या पॉइंटला ती बॉडी बॅलन्स होते अशा पॉइंटला आपण काय म्हणणार आहोत, सेंटर ऑफ मास. समजतंय? समजा हा जर मार्कर असेल तर मी इथं असं पकडलं तर हा मार्कर असं बेट खाली पडणार बघा, म्हणजे इथे बॅलन्स होत नाही. ओके, इथं जर पकडलं तर हा बॅलन्स होणार नाहीये, पण इथं जर पकडलो मी तर काय होतं, हा मार्कर बॅलन्स होतो. म्हणजे या पॉइंटला इथं काय असणार आहे, या मार्करचं काय असणार आहे, सेंटर ऑफ मास. जिथं काय होतं, बॉडी बॅलन्स होते. ओके, ए पॉइंट ऍट विच होल मासेस ऑफ द पार्टिकल्स आर कॉन्सन्ट्रेटेड, सच पॉइंट इज कॉल्ड एज सेंटर ऑफ मास. एक प्रत्येक बॉडीचा सेंटर ऑफ मास हा एक कॉन्स्टंट असतो. असं नाही होत एकच बॉडी आहे आणि इथं पण सेंटर ऑफ मास आहे, इथं पण सेंटर ऑफ मास आहे, असं नाही होत. एक सिंगल बॉडी, एक सिंगल पॉइंट कॉल्ड एज सेंटर ऑफ मास. ओके, एकाच पुढचं काय असणार आहे, पॉइंट असणार आहे, जिथं काय असणार आहे, होल मास इज कॉन्सन्ट्रेटेड. ओके, आता पुढे जाऊया. हे डेफिनेशन माहिती पाहिजे होती म्हणून सांगितलेलं आहे, सेंटर ऑफ मास कशाला म्हणायचं आहे. पुढे याचा नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजेच काय, रेडियस ऑफ गायरेशन. काय आहे, रेडियस ऑफ गायरेशन. ही डेफिनेशन आहे, रेडियस ऑफ गायरेशन. त्याला सिंबल आहे कॅपिटल के. कॅपिटल के सिंबल स्टँड्स फॉर रेडियस ऑफ गायरेशन. आता याची डेफिनेशन काय आहे बघा, पहिल्यांदा मी बोर्डवरची डेफिनेशन लिहितो, मग समजून घेऊया. ओके, द डिस्टन्स between axis of rotation and a point at which whole mass is concentrated is called radius of gyration. बघा, डायग्रामॅटिकली समजून घेऊया. समजा ही एक बॉडी आहे. ओके,
या बॉडीचा सेंटर ऑफ मास इथं असं समजा, मी काय म्हटलं, हा आहे सेंटर ऑफ मास. बॉडीचा सेंटर ऑफ मास कुठे येत आहे, आणि ही जी बॉडी आहे ही बॉडी रोटेट होते अबाउट दिस ऍक्सिस. या ऍक्सिसच्या भोवती विथ अँग्युलर स्पीड ओमेगा ही बॉडी काय होते, रोटेट होते. ओके, मग हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि बॉडीचा सेंटर ऑफ मास हा आहे. ओके, सेंटर ऑफ मास पासून ऍक्सिस ऑफ रोटेशन पर्यंत जे काय डिस्टन्स आहे यालाच आपण काय म्हणतो, रेडियस ऑफ गायरेशन. समजते, जितका के जास्त तितकं काय असणार आहे, मासेचे डिस्ट्रीब्युशन जास्त. के कमी याचा अर्थ काय, मासेचे डिस्ट्रीब्युशन काय असणार आहे, क्लोज टू इच अदर. ओके, समजते. के म्हणजेच काय, रेडियस ऑफ गायरेशन विच इज द डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड सेंटर ऑफ मास. समजते. समजा हीच बॉडी या ऍक्सिसच्या भोवती रोटेट होत असेल तर काय, या ऍक्सिसच्या भोवती रोटेट असेल तर काय असणार आहे, रेडियस ऑफ गायरेशन काय असणार आहे, 0. कारण काय, इथंच काय सेंटर आहे, इथंच काय ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, दोघांच्या डिस्टन्स काय असणार आहे, 0, म्हणजे के इज 0. समजते. रेडियस ऑफ गायरेशन कसं म्हणायचं आहे, रेडियस ऑफ गायरेशन मीन्स द डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन, एनी ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड ए पॉइंट ऍट विच होल मास इज कॉन्सन्ट्रेटेड, म्हणजे सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन मध्ये जे काही डिस्टन्स आहे त्यालाच आपण काय म्हणतो, रेडियस ऑफ गायरेशन. समजा हा एक मेटॅलिक रॉड आहे, हा काय मेटॅलिक रॉड आहे. युनिफॉर्म रॉड जर असेल, युनिफॉर्म रॉड, तर या रॉडचा हा जो काय पॉइंट आहे याला आपण काय म्हणणार आहे, सेंटर ऑफ मास. आणि हा जो रॉड आहे तो रॉड या ऍक्सिसच्या भोवती असा फिरतोय, असा फिरतोय रॉड. ओके, तर या केसमध्ये सेंटर ऑफ मास पासून ऍक्सिस ऑफ रोटेशन पर्यंत हे जे डिस्टन्स आहे यालाच आपण काय म्हणणार आहोत, रेडियस ऑफ गायरेशन. ज्याचं युनिट काय असणार आहे, मीटर. कारण रेडियस ऑफ गायरेशन काय आहे, एक प्रकारचं काय आहे, हे डिस्टन्सच आहे. ओके, आणि डिस्टन्स युनिट काय असणार आहे, मीटर. समजते. के जितका जास्त याचा अर्थ काय होतो, ऑल दी पार्टिकल्स ऑफ द बॉडी आर फार्दर अवे. के कमी म्हणजेच काय असणार आहे, ऑल दी पार्टिकल्स ऑफ मासेस आर क्लोजर विथ इच अदर. ओके, म्हणजे के डिपेंड करतो जास्त की कमी. जितका जास्त के तितका मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे, जास्त. जितका कमी के मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे, कमी. समजते. रेडियस ऑफ गायरेशन ही डेफिनेशन. आता येऊया आपण नेक्स्ट पॉइंट कडे, जो आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म रिंग. ओके, काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म रिंग. टायटल इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म रिंग. ओके, तर रिंगचा शेप तुम्हाला माहित आहे. ओके, रिंग. आता जर मी असं ड्रॉ केलं, ओके, असं, याला आपण काय म्हणतो, रिंग. किंवा आपण असे पण ड्रॉ करतो ना, वर्टिकल या प्लेन मध्ये, ही काय असणार, रिंग. आता ही जी रिंग आहे त्याला रिंग म्हणायचं की सर्कल म्हणायचं, आणि याला आपण सर्कल पण म्हणतो ना, सर्कल पण म्हणतो, यालाच आपण काय म्हणणार, रिंग म्हणणार. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सर्कल अँड रिंग. ओके, सर्कल आणि रिंग म्हणजे डिफरन्स काय आहे. तर सर्कल हे काय असणार म्हणून, हे 2 डायमेन्शनल डायग्राम आहे. सर्कल काय आहे, एक 2 डायमेन्शनल डायग्राम आहे. आणि रिंग काय आहे, रिंग ही 3 डायमेन्शनल डायग्राम आहे. काय, सर्कल 2 डायमेन्शनल डायग्राम आणि रिंग काय 3 डायमेन्शनल डायग्राम आहे. सर्कलला फक्त काय असणार आहे, 2 डायमेन्शन्स, एका प्लेन मध्ये आपण ड्रॉ करू शकतो. पण रिंगचं काय असणार म्हणजे, रिंगचं 3 डायमेन्शनल आहे, त्याची काहीतरी विड्थ पण असणार आहे. ओके, विड्थ असणार आहे आणि सर्कम्फरन्स असणार आहे. सर्कलला काय असणार, फक्त सर्कम्फरन्स. ओके, विड्थ आपण तिथे काय करतो, निग्लिजिबल करतो. पण रिंग म्हटले की तिथे काय असणार आहे, सर्कम्फरन्स पण असणार आहे आणि त्याची विड्थ पण असणार आहे. विड्थ प्लस सर्कम्फरन्स म्हणजेच काय, रिंग. लक्षात घ्या, रिंग 3 डायमेन्शनल, सर्कल 2 डायमेन्शनल. ओके, मग आता आपल्याला काय करायचं आहे, की एक रिंग आहे, आपण कन्सिडर करूया की एक रिंग आहे. ओके, आणि ही जी रिंग आहे याचं मास काय म्हणजे, आपण मास आहे कॅपिटल एम. कॅपिटल एम इज द मास ऑफ द गिवन रिंग अँड capital R is the radius of that ring. ओके, मग आता हे पण डिस्टन्स काय असणार आहे, हे देखील काय असणार आहे म्हणून आरच ना. जर हा सेंटर ऑफ रिंग असेल, सेंटर ऑफ रिंग, तर हे काय असणार असेल, हे आरच असणार आहे, रेडियस ऑफ दॅट रिंग. ओके, रिंग आर इज द radius of the ring
m इज द मास ऑफ द रिंग. ओके, आणि ही जी रिंग आहे, ही रिंग या ऍक्सिसच्या भोवती, व्हर्टिकल ऍक्सिस आहे, हा व्हर्टिकल ऍक्सिस आहे, या ऍक्सिसच्या भोवती ही रिंग अशी रोटेट होते. अशी रिंग आहे समजा हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये, आणि हा ऍक्सिस आहे, या ऍक्सिसच्या भोवती बरोबर काय ही रिंग काय होते, अशी काय ते रोटेट होते. तर असं होत असताना त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे ते आपल्याला काढायचं आहे. समजते? म्हणजे हा सेंटर ऑफ रिंग आहे, तर आपण सी म्हणूया. जिथे काय होतं, रिंगचं होल मास काय होतंय, कॉन्सन्ट्रेट होते, बरोबर का, कॉन्सन्ट्रेटेड सेंटर ऑफ मास. आणि इथून आपण काय केलेलं आहे, ऍक्सिस ड्रॉ केलेलं आहे. या ऍक्सिसच्या वरती ती रिंग काय होते, रोटेट होते. मग मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे, I is equal to m mass of the ring and r काय असणार आहे, distance between axis of rotation and any element of the ring, r. Okay, r square. This is the formula for moment of inertia of a ring. समजते? m काय आहे, mass of the ring, आणि r आपण काय म्हणायचं, डिस्टन्स म्हणून आपण काय म्हणायचं, तर परपेंडिक्युलर डिस्टन्स. r इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे काय असणार आहे, इथून हे अँगल आहे कसा, परपेंडिक्युलर आहे, हा देखील अँगल असणार आहे परपेंडिक्युलर, हा पण काय अँगल असणार आहे, परपेंडिक्युलर. तर परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन एनी पॉइंट ऑन द सर्कम्फरन्स टू द ऍक्सिस ऑफ रोटेशन मीन्स व्हॉट, r, आणि द स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला फॉर रिंग. रिंगसाठी हा फॉर्म्युला असणार आहे, असे का मोमेंट ऑफ इनर्शियाचा. म्हणजे जर का ही रिंग या ऍक्सिसच्या भोवती जर का रोटेट होत असेल, तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असणार आहे, I is equal to mr square. I is equal to mr square. I is equal to mr square. नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म डिस्क. ओके, तर पुढचा पॉइंट काय असणार आहे, युनिफॉर्म डिस्क साठी. हे क्लिअर करा, युनिफॉर्म रिंग I is equal to mr square. ओके, तर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया of a uniform disk. Okay, the next title is moment of inertia of a uniform disk. Okay, आता डिस्क हा जो शेप आहे हा कसा असणार आहे, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, डीव्हीडी किंवा कॉम्पॅक्ट डिस्क जे असते त्याची शेप कसा असणार आहे, डिस्क लाईक शेप. ओके, म्हणजे डिस्क कशापासून तयार होतो बाळांनो, डिस्क हा शेप कशापासून तयार होतोय, डिफरंट डायमीटरच्या रिंग्स आपण एकत्र आणलो तर काय होणार तयार, एक डिस्क तयार होणार. बघा, म्हणजे मी समजा ही एक रिंग घेतली, स्मॉल डायमीटरची एक रिंग आहे, नंतर काय होईल, याच्यापेक्षा जास्त डायमीटरची एक रिंग घेतली, मी तसं जोडली, परत अशी जोडली, परत असं अँड सो ऑन. अशा बऱ्याच रिंग जर आपण एकत्र केल्या तर काय तयार होतं, एक डिस्क तयार होणार. समजते? म्हणजे डिस्क कसे आहेत, युनिफॉर्म डिस्क आहे, ज्यामध्ये मासेस ऑफ द पार्टिकल कसा असणार आहे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असणार आहे. ओके, कन्सिडर करा, डायग्राम ड्रॉ करते बघा, ही एक डिस्क आहे, कन्सिडर अ डिस्क of mass m, capital M is the mass of disk. आणि ही जी डिस्क आहे यामध्ये आपण एक स्मॉल एलिमेंट, डिस्क कशापासून बनलेला आहे, बऱ्याच रिंग पासून बनलेला ना, त्यापैकी मी एक एलिमेंट, एक रिंग कन्सिडर करतोय बघा, एलिमेंटल रिंग. ती मी जर काही डिस्क मध्ये हा जर पार्ट कट केला एवढा, तर आपल्याला काय मिळेल, एक रिंग मिळणार ना, रिंग मिळणार. ओके, ही एक रिंग आहे समजा, एलिमेंटल रिंग, याला आपण काय नाव द्यायचं आहे, एलिमेंटल रिंग. अशा बऱ्याच रिंग्स आहेत त्यापासून एक डिस्क बनलेली आहे, पण आपण एक रिंग कन्सिडर करणार आहोत की रिंग. ओके, आणि या रिंगचं मास काय आहे, या रिंगचं मास आपण काय घेऊया, डीएम. डीएम इज द स्मॉल मास ऑफ द रिंग. ओके, हा जर का सेंटर असेल डिस्कचा, डिस्क सेंटर, तर हे काय असणार म्हणून, रॅडियस ऑफ द डिस्क, कॅपिटल आर इज द रॅडियस ऑफ द डिस्क. आणि ही रिंग आपण कन्सिडर केलेली आहे, या रिंगची रॅडियस काय असणार आहे, आपण म्हणूया स्मॉल आर. स्मॉल आर इज द रॅडियस ऑफ दॅट रिंग. आणि रिंगची विड्थ काय आहे, ही विड्थ आपण काय म्हणूया, डी आर. डी आर इज द विड्थ ऑफ दॅट एलिमेंटल रिंग. समजते? आणि ही जी डिस्क आहे, ही डिस्क या ऍक्सिसच्या भोवती रोटेट होते, अशी हा ऍक्सिस आहे, या ऍक्सिसच्या भोवती अशी रोटेट होते. आणि आपल्याला काय, आपले एम काय आहे, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय आहे ते आपल्याला काढायचं आहे. ओके, डायरेक्ट आपण आता डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया नाही काढायचा, आपण त्याला काय करूया, या डिस्क मध्ये असणारी जी काही एलिमेंटल रिंग आहे, या पहिल्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढूया. आणि अशा बऱ्याच रिंगचा आपण काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाची ऍडिशन करा, तुम्हाला काय मिळेल, टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क. समजतंय? डिस्क इज मेड अप ऑफ ए आयडेंटिकल numbers of
rings having small masses dm. ओके, डिस्क कशापासून बनलेले आहेत? बऱ्याच अशा रिंग्स पासून हे डिस्क बनलेले आहे. आता आपण काय करूया, पहिल्यांदा या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. असाच काय मग दुसऱ्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया, तिसऱ्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया, लास्ट रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया. प्रत्येक रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची ऍडिशन म्हणजे इंटिग्रेशन म्हणजे काय असणार आहे? टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क. हे आपण आता करायचं. पण त्याच्या आधी आपण काय करूया, थोडासा पार्ट आपण कन्सिडर करायचा आहे. काय कन्सिडर करणार आहे दिलेलं बघा. कन्सिडर m इज द मास ऑफ द डिस्क, कॅपिटल R इज द रेडियस ऑफ द डिस्क, स्मॉल r इज द रेडियस ऑफ एलिमेंटल रिंग, dr is the width of that ring and dm is the small mass of the elemental ring. Okay, now the surface density of disk is, disk ची surface density चा फॉर्म्युला काय असणार? surface density ला सिंबल काय माहिती का? ला सिंबल आहे सिग्मा. आता सरफेस डेन्सिटी हा नवीन पार्ट आहे बघा. सरफेस डेन्सिटी सिग्मा चा फॉर्म्युला काय असणार आहे? तर मास पर युनिट एरिया. जिथे पुढे सरफेस डेन्सिटी हा वर्ड असेल ना, तिथे काय असणार आहे? मास पर युनिट एरिया. लिनियर डेन्सिटी पण असणार आहे. लिनियर डेन्सिटी म्हणजे काय? मास पर युनिट लेंथ. व्हॉल्यूम डेन्सिटी असणार आहे, तिथे काय असणार आहे? मास पर युनिट व्हॉल्यूम. आणि सरफेस डेन्सिटी म्हणजे काय असणार आहे? मास पर युनिट एरिया. आता ही जी सरफेस डेन्सिटी आहे ती कोणाची आहे? डिस्कची आहे. त्यामुळे इथे मास कोणाचा असणार आहे? डिस्कचा. इथे एरिया कोणाचा असणार आहे? डिस्कचा. मग डिस्कचा मास काय असणार आहे म्हणून आपण म्हटलेलं आहे कॅपिटल एम. कॅपिटल एम इज द मास ऑफ डिस्क. मासचे सिंबल पुट केला आपण, डिवाइडेड बाय एरिया ऑफ द डिस्क ए. ओके, आता डिस्कचा एरिया काय असणार आहे? फॉर्म्युला काय एरियाचा? पाय आर स्क्वेअर. म्हणजे काय आम्ही एरियाच्या ठिकाणी काय लिहितोय? पाय कॅपिटल आर. डिस्कचा रेडियस काय असणार आहे? कॅपिटल आर पाय आर स्क्वेअर. कॉल इक्वेशन नंबर 1. ह्या प्रकारे सांगणार आहे. समजतंय? हे झालं सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क. आता येऊया आपण एलिमेंटल रिंग कडे. नाव बाय कन्सिडरिंग ए एलिमेंटल रिंग having mass dm and radius small r. ओके, आता आपण एलिमेंटल रिंग जे आहे त्याचा एरिया काय असणार आहे? ओके, सो एरिया ऑफ द एलिमेंटल रिंग इज काय एरियाचा फॉर्म्युला असणार आहे? एरिया इज इक्वल टू. आता एलिमेंटल रिंग म्हणलं तर काय असणार आहे? ही रिंगची लेंथ असणार आहे. And that length is nothing but what? Length is nothing but circumference. ही लेंथ म्हणजे इथून स्टार्ट केला ना तुम्ही आणि परत इथं आला, तुम्ही लेंथ किती कव्हर केला? एक सर्कम्फरन्स कंप्लीट केला. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल फॉर्म्युला काय आहे? 2πr into width of that ring. width of the ring काय असणार आहे? dr. This is the formula for area of the ring. काय आहे? area is equal to 2πr dr. समजते? Where r is the radius of the ring and dr is the width of that ring. समजते? एरियाचा हा फॉर्म्युला आहे. नाव सरफेस डेन्सिटी सिग्मा इज इक्वल टू रिंगच्या केसमध्ये काय असणार बघा. आता हा जरा डिस्कच्या केसमध्ये मास अपॉन एरिया, तर रिंगच्या केसमध्ये काय असणार आहे? मास अपॉन एरिया ना. म्हणजे मास काय असणार आहे? लिहितो परत मी वाटतं परत लिहितो मी मास अपॉन एरिया. ओके, रिंगसाठी सरफेस डेन्सिटी काय असणार आहे? मास अपॉन एरिया. मास काय आहे रिंगचं? डीएम. इथे डीएम पुट केलं आणि एरिया काय आहे? एरिया म्हणजे काय? 2πr dr ना. तो तुम्ही पुट केला 2πr dr. यावरून आपल्याला डीएमचा फॉर्म्युला काय येईल? डीएम इज इक्वल टू हा पार्ट इकडे येणार ना, म्हणजे काय येईल? 2π सिग्मा r dr. हा फॉर्म्युला आपल्याला मिळेल डीएमचा. कॉल इक्वेशन नंबर 2. ओके, नाव the moment of inertia of a ring is. आता I म्हणजे काय म्हणू? मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि सफिक्स काय लिहितोय? तर रिंगचा r म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग. काय फॉर्म्युला असणार आहे? लक्षात ठेवायचा, मास इनटू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. म्हणजे काय असणार आहे? रिंग ना, सॉरी मोमेंट ऑफ इनर्शिया. मी इथं काय असणार आहे फॉर्म्युला?
रिंगचा मास काय असणार आहे dm आणि डिस्टन्स काय असणार आहे r ना. एलिमेंट पासून ऍक्सिस पर्यंत डिस्टन्स काय आहे r. इथे काय येणार आहे r स्क्वेअर. म्हणजे IR इज इक्वल टू dm r स्क्वेअर. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला कोणासाठी या एका एलिमेंटल रिंगसाठी. अशा बऱ्याच रिंग्स आहेत. ठीक. आता या रिंगचा रॅडियस स्मॉल r आहे. इथं एक छोटीशी रिंग असणार आहे त्याचा पण रॅडियस काय असणार आहे ना. म्हणजे रॅडियस आपण काय करूया 0 पासून म्हणजे सेंटर पासून पण इथं पण घ्यायचं आहे. ही पण एक शेवटची काय असणार रिंग असणार आहे ज्याचा रॅडियस काय असणार आहे म्हणून या शेवटच्या रिंगचा रॅडियस काय असणार आहे कॅपिटल R. समजते. आणि सेंटर पासून आपण आलो म्हणजे काय रॅडियस आपण कुठून घेणार आहोत रिंगचा 0 पासून ते R पर्यंत. समजते. म्हणजे आपल्याला काय करायचं आता हे एका एलिमेंटल रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया झालेला आहे. ओके. आपल्याला काय करायचं आहे आपल्याला काढायचं आहे टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क. ओके. द टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क इज. आता यासाठी काय करावं लागेल आपल्याला तर लिमिट घ्यावं लागेल इंटिग्रेशन. कारण एका रिंगसाठी हा फॉर्म्युला आहे ना ज्याचा रॅडियस काय आहे स्मॉल r आहे. मग समजा इथे एक रिंग असणार आहे इथे एक रिंग असणार आहे इथे रिंग असणार आहे अशी रिंग भरपूर रिंग आहेत आणि शेवटची रिंग आहे बघा ही. ओके. अशा बऱ्याच रिंग पासून ही डिस्क तयार झालेली आहे. म्हणजे लास्टची जी रिंग आहे ही रिंग. ओके. आता या रिंगचा रॅडियस काय असणार आहे कॅपिटल R. म्हणजे मॅक्झिमम रॅडियसची रिंग कुठे असणार आहे की आणि मिनिमम रॅडियस आपण काय करूया 0 घेऊया. 0 पासून कॅपिटल R पर्यंत आपण काय करायचं सगळ्या रिंग्स घ्यायचे. प्रत्येक रिंगचं आपण काय करणार इंटिग्रेशन करणार. म्हणजे लिमिट काय असणार इथं लिमिट काय असणार आहे बाळांनो लिमिट असणार आहे रॅडियस ऑफ द रिंग. ओके. रॅडियस ऑफ द रिंग लिमिट काय असणार बघा रॅडियस ऑफ द रिंग स्मॉल r इज इक्वल टू 0 टू स्मॉल r इज इक्वल टू व्हॉट कॅपिटल R. या एवढ्या लिमिट मध्ये ते सगळ्या रिंग्स कंप्लीट होतात आणि एक डिस्क तयार होते. मग त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे. सो लिहूया मग स्टार्ट करायचं एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. ओके. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क जर आपण काय म्हणूया I. ओके. इज इक्वल टू आपल्याला काय करावं लागेल इंटिग्रेशन घ्यावं लागेल. इंटिग्रेशन ऑफ dm इंटू r स्क्वेअर. हे r काय रॅडियस ऑफ द रिंग आहे ना. रिंग कुठून कुठे घ्यायचं आपण आता 0 पासून ते r पर्यंत. लिमिट दिला 0 पासून r पर्यंत. dm काय एका एलिमेंट रिंगचं मास आहे. अशा बऱ्याच एलिमेंटल रिंग आहेत प्रत्येक रिंगचं dm मास असणार आहे. प्रत्येकाचं इंटिग्रेशन घेतो आपण. इंटिग्रेशन मध्येच काय समेशन लक्षात घ्या समेशन. ओके. पुढे हे आपण असं लिमिट दिलेलं आहे सॉल्व करा आपण इज इक्वल टू इंटिग्रेशन ॲज इट इज 0 टू r ॲज इट इज. ओके. dm चा फॉर्म्युला काय आहे बघा dm चा फॉर्म्युला काय आहे dm चा फॉर्म्युला आहे 2 पाय सिग्मा r dr. पुट करा 2 पाय सिग्मा r dr पुट केलं dm इंटू r स्क्वेअर ॲज इट इज. r स्क्वेअर ॲज इट इज ठेवलेलं आहे चेंज नाही केलेलं आहे. पुढं सो जे कॉन्स्टंट आहे ते इंटिग्रेशन बाहेर घेऊ आपण. कॉन्स्टंट काय काय बघा इंटिग्रेशन बाहेर घ्यायचं आहे 2 कॉन्स्टंट बाहेर घेतलं पाय कॉन्स्टंट बाहेर सिग्मा कॉन्स्टंट आहे बाहेर घेतलं आपण. इंटिग्रेशन ऑफ 0 टू r लिमिट काय असणार आहे r इंटू r स्क्वेअर काय येईल r क्यूब इंटू dr. ओके. हे झालेलं आहे. पुढची स्टेप काय असणार आहे इज इक्वल टू 2 पाय सिग्मा ॲज इट इज. ओके. आता r क्यूब इंटू dr याचं काय घेतो आपण इंटिग्रेशन घेतोय बरोबर. r क्यूब dr चं इंटिग्रेशन काय असणार आहे r रेज टू 4 अपॉन 4. मॅथमॅटिकल पार्ट आहे. इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे म्हणून इंटिग्रेशन ऑफ r क्यूब dr म्हणजे काय असणार आहे r रेज टू 4 अपॉन 4. म्हणजे इथं काय येणार आहे म्हणून r रेज टू स्मॉल r घेऊया आपण इथं r रेज टू 4 डिवाइडेड बाय 4 हे इंटिग्रेशन घेतो आपण. आणि जे काही इंटिग्रेशनचे लिमिट आहे ते लिमिट आपण इथे घ्यायचं 0 टू r लिमिट. समजते. याचा पुढचा पार्ट आपण सॉल्व करायचा आहे बघा. आता काय करूया हा जो सिग्मा आहे या सिग्माची व्हॅल्यू काय आहे बघा इथं सिग्माची व्हॅल्यू आहे m अपॉन पाय r स्क्वेअर फ्रॉम इक्वेशन 1 m अपॉन पाय r स्क्वेअर इथं पुट करायचे. ओके. पुट करूया मग सिग्मा म्हणजे काय m अपॉन पाय r स्क्वेअर. लक्ष द्या इकडं. ओके. तर लिहितो बघा मी आता इकडं i इज इक्वल टू लेफ्ट साइड. ओके. i इज इक्वल टू 2 पाय ॲज इट इज 2 पाय ॲज इट इज. सिग्मा मीन्स व्हॉट अशा बघितलं आपण सिग्मा मीन्स फ्रॉम इक्वेशन 1 काय असणार आहे
एम अपॉन पाय आर स्क्वेअर. ओके, सिग्माची व्हॅल्यू पुट केली आपण इंटू. आता हे आर रेस टू 4/4 लिमिट आहे. हे कसं सॉल्व्ह करायचं आहे तर पहिल्यांदा काय करूया आपण, स्मॉल आर च्या ठिकाणी कॅपिटल आर पुट करायचं, मायनस स्मॉल आर च्या ठिकाणी 0 पुट करायचं आहे. 0 पुट केलं तर काय होईल, सगळं 0 होऊन जाईल. त्यामुळं आपल्याला काय मिळणार फायनली, इंटू हे आर च्या ठिकाणी स्मॉल आर च्या ठिकाणी कॅपिटल आर म्हणजेच काय आर रेस टू 4 डिवायडेड बाय 4. आपल्याला मिळेल. काय काय कॅन्सल होतं बघा, पाय गेट कॅन्सल, 2 गेट कॅन्सल, हा आर स्क्वेअर यातला आर स्क्वेअर कॅन्सल होईल. ओके, म्हणजे काय राहणार आहे, राहतं काय बघा, आय इज इक्वल टू एम, हा आर फोर्थ ना आपण आर स्क्वेअर राहणार आहे, म्हणजे आर स्क्वेअर राहिले तर डिवायडेड बाय 2 एम आर स्क्वेअर बाय 2. दिस इज दी फॉर्म्युला फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क. लक्षात घ्या बघा, डिस्क लाईक शेप जर असेल तर तिथं ती डिस्क जर का रोटेट होत असेल अबाउट दिस ऍक्सिस तर तिथं मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असणार आहे, एम आर स्क्वेअर बाय 2. दिस इज द फॉर्म्युला फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क, एम आर स्क्वेअर बाय 2, where m is the mass of disk, r is the radius of that disk, and I is the moment of inertia of that disk. समजतंय? म्हणजे रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला काय आला होता आपला, I is equal to mr square for ring आणि I is equal to mr square by 2 for disk. हे दोन एक्सप्रेशन आपण आता या लेक्चर मध्ये स्टडी केलेला आहे.